नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजची रांगोळी खूपच वेगळी आणि खूप छान आणि आकर्षकसुद्धा, मनाला प्रसन्न करणारी अशी ही रांगोळी आहे. तर आज आपण स्वस्तिक रांगोळी डिझाईन इथं तयार करणार आहे. आधी तर आपल्याला स्वस्तिक तयार करून घ्यायची. जिथं आपली लांब लाईन आहे तिथं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे जिथं आपण स्वस्तिक तयार केलं दुसऱ्या डबलच्या लाईन आपल्याला एक एक लाईन ओढून असा बॉक्स तयार करून घ्यायची. अशी पण रांगोळी डिझाईन खूप सुंदर दिसते. आजच्या रांगोळीमध्ये आपण कलरचा रांगोळीचा उपयोग न करता फक्त पांढरी रांगोळीचा जास्तीत जास्त उपयोग इथं करणार आहे. कुठलाही कलर न पडता फक्त हळदी कुंकवाचा उपयोग करून आजची रांगोळी काढत आहे. खूप सोपी आणि आकर्षकसुद्धा. तुम्ही कुठल्याही सणावाराला ही रांगोळी काढू शकता. खूपच छान. आणि जिथं बॉक्स तयार केलं तर आपण तिथं एक एक लाईन म्हणजे 4 लाईन आपल्याला ओढून घ्यायच्यात पांढऱ्याच रांगोळीनं. आता जिथं बॉक्स केला आहे ते तुम्ही तिथं कलर पण भरू शकतात, पण मी कलर न वापरता जास्तीत जास्त पांढरी रांगोळी आज वापरणार आहे. तिथं आपल्याला एक एक पाकळी तयार करून घ्यायची फुलांची. त्याच्याच मधोमध आपल्याला पांढरीच रांगोळी घालून घ्यायची. पांढरी रांगोळी घाला किंवा कलरची घाला, कुठलीही घाला. तुम्हाला कलरची करायची असेल तुम्ही कलरच्या रांगोळीचा पण इथं उपयोग करू शकतात. आता जिथं आपण पाकळ्या तयार केल्या होत्या तिथं पुन्हा आपल्याला एक एक डबल लाईन ओढून घ्यायची. आणि इयर स्टिकच्याच मदतीने जिथं आपण बॉक्स तयार केले ते स्वस्तिक काढण्यासाठी तिथं आपल्याला इयर स्टिकच्याच मदतीने एक एक लाईन ओढून घ्यायची. म्हणजेच आपल्याला डबल लाईन तयार करून घ्यायची. किंवा बोटाच्या मदतीने तुम्ही हे डबल लाईन करू शकतात. अगरबत्तीची काळी किंवा माचीची काळी. मी इयरस्टिकच्याच काळीने इथं मदत घेतलेली आहे. आणि तिथं पुन्हा आपल्याला जी पाकळी तयार केली होती तिथं आपल्याला पुन्हा एक एक डबल लाईन ओढून घ्यायची. त्याच्याच अवतीभोवती एक एक पांढऱ्या रांगोळीचा डॉट ठेवून द्यायचे. जिथं आपण 4 लाईन ओढल्या होत्या तिथंसुद्धा आपल्याला एक एक डॉट पांढऱ्या रांगोळीचा ठेवून द्यायचे. पांढरी रांगोळी घ्या किंवा कलरफुल घ्या. आता प्रत्येक लाईनच्या खाली आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक एक टिपका ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला डिझाईन इथं कंप्लीट तयार करून घ्यायची. आता जिथं जागा मोकळी आहे बॉक्सच्या साईडला तिथं आपल्याला सर्कल तयार करून घेते. मी हातानंच सर्कल तयार करून घेते. तुम्हाला डबीच्या मदतीनं करता येत नसेल तुम्ही डबीच्या मदतीनं पण इथे सर्कल तयार करू शकतात. सर्कलच्या वर आपल्याला एक एक पाकळी तयार करून घ्यायची. अशी पण फुलांची डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्हाला असे नसेल काढायची तर डायरेक्ट सर्कल तयार करा आणि एक एक डॉट ठेवा त्यावर. अशी पण डिझाईन चांगली दिसेल. जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही डिझाईन तिथं काढू शकतात. आता तिथं वरची जागा मी थोडी मुद्दाम खाली घेतली आहे. म्हणजे खाली पायापर्यंत येऊ नये म्हणून थोडीशी रांगोळी वर घेतली. आणि जिथं बॉक्स तयार केला होता ना तिथं आपल्याला एक एक पाकळी तयार करून घ्यायची. पाकळी आपल्याला मोठी घ्यायची. तिथं लाईन ओढून घ्यायच्या आणि चेक्स आपल्याला तयार करून घ्यायचे बारीक बारीक. तिथं पुन्हा जिथं आपण मोठी पाकळी तयार केली होती तिथं आपल्याला पराक्कन म्हणजे एक एक तुरे तिथं काढून घ्यायचे. जेवढे तुरे काढसाल तेवढी ती रांगोळी खूप सुंदर दिसेल. आता मी थोडीशी वर घेतली त्यामुळे थोडीशी इथं कमी बसले. आता जो प्रत्येक बॉक्स आहे तिथं आपल्याला प्रत्येक रांगोळीच्या बॉक्सवर अशी मोठी पाकळी तयार करायची. लांब सडक लाईन ओढून चेक्स तयार करून घ्यायची. अशी पण डिझाईन खूप सुंदर दिसते. किंवा तुम्ही साधी पांढरी रांगोळी जरी भरली यामध्ये प्लेन तरी पण छान दिसेल. किंवा कलरफुल तुम्हाला कलरफुल भरायची तर तुम्ही कलरचा पण इथं उपयोग करू शकता किंवा पांढऱ्या रांगोळीचा पण इथं उपयोग करू शकता. असे साईडला पराक्कन काढायचे. खूप सुंदर बघितलं ना, पांढऱ्याच रांगोळीचा जास्तीत जास्त उपयोग केला पण तरी पण खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. अजून तर आपली रांगोळी कंप्लीटसुद्धा झाली नाही तरी पण एवढी छान दिसते. तर प्रत्येक बॉक्सला पाकळी तयार करायची आणि अशी पराक्कन म्हणजे तुरे तयार करून घ्यायची लांब सडक. आता ही रांगोळी आपली इथं दोघी चारही साईडनं आपल्याला कंप्लीट तयार करून झालेत. आता आपण जास्तीत जास्त हळदी कुंकवाचा इथं उपयोग करणार आहे. त्याच्यावर एक एक डॉट ठेवायचा आणि 2 डॉट ठेवून एक लांब लाईन थोडीशी ओढून घ्यायची. जिथं आपण सर्कल तयार केलं होतं तिथंसुद्धा आपल्याला डबल लाईन तयार करून घ्यायची. बोटाच्याच मदतीनं मी बोट फिरवणार आहे आणि जिथं आपण पाकळी तयार केली होती चेक्ससाठी तिथं पण आपल्याला डबल लाईन तयार करून घ्यायची. अशी पण आपली रांगोळी डिझाईन खूप सुंदर दिसते. जिथं आपण स्वस्तिकच्या साईडला एक एक डॉट ठेवला होता ना तिथं थोडंसं बोटानंच प्रेस करा किंवा इयर टिक्स त्याच मदतीनं थोडंसं ते हळदी कुंकू घालून घ्यायचं. त्याच्या अवतीभोवती डॉटच्या कुंकू घालून घेतले. तिथं सर्कल तयार केले होते तिथं आपल्याला एक एक डॉट ठेवायचा. त्याच्याच अवतीभोवती हळदी कुंकू घालून घ्यायचे. मी फक्त कुंकू घातले तरी पण किती सुंदर आणि छान पण दिसते. तुम्ही कुंकू घाला किंवा लाल कलर जर असेल तुम्ही लाल कलर तिथं भरू शकतात. पण जेव्हा आपल्याकडे कलर जर नसते ना फक्त हळदी कुंकू घाला रांगोळीमध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटते. आता जिथं आपण एक एक पाकळी तयार केली होती सर्कल करून त्याच्याच अवतीभोवती आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक एक टिपका ठेवून द्यायचे. मस्त आपली स्वस्तिक फुलांची रांगोळी डिझाईन इथं तयार झाली. तुम्हाला माझी रांगोळी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. फेसबुक, इंस्टाग्राम जर असेल पेज नक्कीच फॉलो करा. असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद सगळ्यांना.